जय जवानच्या किसान मित्रांनो, तर आज आपण आलो आपल्या शेजारी देवीच्या कार्यक्रमासाठी आलो बकऱ्याच्या. तर आपल्या चॅनलनुसार तर उत्तरेश्वरसाठी ब्लॉग आहे, त्यातला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर आपली संपूर्ण माहिती मिळत जाईल. मित्रांनो, इकडं देवीचा भरपूर बकरा भरते, तर इकडं वाज आले त्याच्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल माझा. तर मी आज देवीचं मंदिर दाखवणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, बघू शकता इकडं किती गर्दी झालेली. इकडं बघू शकता, इकडं संभाळी वाजविण्याचा प्रयत्न चालू आहे इकडं मस्तपैकी. तर इकडं हल्ल्याची सुद्धा सोडण्याचा प्रयत्न करत होतं. तर बघू शकता इकडं बकरीचा कार्यक्रम चालू आहे. तर तिकडं पलकड संभाळ चालू आहे, पलकड ते बघू शकता तिकडं. तर इकडं देवी, तर इकडं मध्ये पण बसले भरपूर असे. तर बघू शकता मित्रांनो, इकडं बसण्यासाठी मंडप दिलेलं आहे. तर खाली पण सगळं कॉन्क्रीट केलेलं आहे मस्तपैकी असं. तर तिकडं पण बांधकाम आहे मित्रांनो. बघू शकता इकडं बकऱ्याचं भरपूर असं कार्यक्रम असतो. आणि सध्या तरी जत्रा नाही, तर जत्राच्या वेळेस तर खूपच गर्दी असते मित्रांनो. तर बघू शकता इकडं भरपूर अशी गर्दी झालेली आणि इकडं बसण्यासाठी मंडप दिलेला. तर बघू शकता बांधकाम पण मस्त केलेलं आहे असं. तर आपण आता थोडंसं मध्ये जाऊन दाखवणार आहोत, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा मित्रांनो, इकडं मध्ये पण भरपूर गर्दी झालेली आहे अशी, आणि खूप गर्दी आहे जत्राच्या वेळेस. तर आपलं दर्शनसुद्धा होत नाही मित्रांनो. तर आपण मध्ये जाण्यासाठी आपण वाट नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण बाहेरूनच तुम्हाला दाखवलं होतं. तर थोडंसंच मंदिर आहे, पण खूप असं महात्मा आहे मित्रांनो. इकडे बघा संबळ पण आहे, संबळ वाजवणारे किती मस्त पद्धतीने वाढवलेले संबळ. तर बघू शकता इकडं हल्ले पण सोडण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे सोडतात इथं. हल्लेचा भरपूर महात्मा आहे मित्रांनो. आता हल्ले सोडले जातात, तर बघू शकता तुम्ही. तर इकडं असं संबळवाल्याचं पण मस्त असतं, ते वाजवायला लागलेत बघा, किती असं मस्त आवाज येतोय त्याचा. तर जहाजावाले सुद्धा आहेत आणि ढोलकीवाले सुद्धा आहेत मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, बघू शकता इकडं देवीच्या साईडलाच एक छोटे मंदिर आहेत. तर आपण त्याचं दर्शन घेऊन आता पुढे समोर निघणार. तर मित्रांनो, इकडून पण एक मंदिर आहे. तर बघू शकता इकडं पण भरपूर असे निवेदन ठेवलेले आहेत मित्रांनो. तर खूप छान असं मंदिर येतं. तर पाठीमागं सुद्धा आहेत मित्रांनो. तर मी दाखवतो तुम्हाला संपूर्ण. तर इकडे बसण्याचा सभा मंडप आहे. तर बघू शकता इकडे पण मंदिर आहे मित्रांनो. तर चला, इकडं एक दुकान आहे किराणाचा, तर जेणेकरून कोणाला जर काही लागलं तर त्यासाठी घेण्यासाठी आहे थोडंसं सामान त्याच्यापाशी. तर बघू शकता इकडं खूप गर्दी व्हायला लागली. अजून आपण लवकर आलेलो आहेत, जवळजवळ 10 वाजलेत आपली. तर दुपारून अजून गर्दी होणार आहे मित्रांनो. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. बघू शकता मित्रांनो, इकडं डोंगर दऱ्या खूप लांब आहेत. खाली खोल जवळजवळ 2-3 किलोमीटरची दरी आहे मित्रांनो. तिकडं कापण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर इथं कापून येत नाही मित्रांनो, कारण इथं गाण होते संपूर्ण, त्याच्यामुळे तिकडं लांब पडलेलं आहे बकरी कापण्याचं ते जागा. तर मित्रांनो, तिकडं बकरी कापण्याचं जे असते, बकरी कापायची जी माणसं आहेत ते बकरं तिकडं कापायला लागले मित्रांनो. तर इकडं काही घाण होत नाही, त्याच्यामुळे इकडं बकरे कापण्याचा ही नाही, जागा नाही मित्रांनो इकडं. तर तिकडं बकरे कापतात ते. तर बघू शकता इकडं समोर पण एक देव आहे. तर असं चौकोपरी मस्त बांधून वाटा, त्याच्यावरती देव केलेले आहेत मित्रांनो. तर खूप असं महात्म्य आहे ह्या देवीचं. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा, आणि पुढला व्हिडिओ कोणत्या पिकाबद्दल पाहिजे ते पण कमेंट करा. जय जवान जय किसान.